झी 24 तासच्या निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणा हाणला आणि त्याचबरोबर शिंदेंना सुद्धा त्यांनी तशी सवय लागली असं म्हणत टोला हाणलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। त्यांच्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट। विशाल, संजय शिरसाट साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विधान नाशिकला केलं होतं आणि ते म्हणाले होते की मी नाशिक दत्तक घेणार नाही तर आईसारखी सेवा करेल। हा टोला त्यांनी फडणवीसांना लागवला होता। त्यावर फडणवीसांचं उत्तर असं आहे की त्यांचे जुने बॉस हे टोमणे मारायचे, कदाचित तीच सवय एकनाथ शिंदेंना लागली असावी। आमचे जुने बॉस जे आहेत ना ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांच्या काही सवयी जर आम्हाला लागल्या असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु एक तुम्ही कालच्या ह्याच्यात जे लक्षात घ्या की सेवा ही वृत्ती घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे ती, पण त्याला असं गैर काही नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते नाशिक दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्री असताना। आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मला सेवा करण्याची माझी वृत्ती आहे। आता यांनी दत्तक पुन्हा जर म्हणलं असतं मी दत्तक घेतलं, मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं? असा सगळा जो काही घोळमेळ होतो ना, तर त्यापेक्षा हे चांगलं विधान आहे ना। मी आईच्या भूमिकेत राहील, बाळांचा सांभाळ करेल, आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला एवढं सिरियस घेणं मला वाटतं योग्य नाही। पण निवडणूक आहे, एकमेकांवर टीका टिप्पणी होत आहेत आणि यावेळेस टोमण्यांच्या बहाण्यानं ही दोघांची बरोबरीच केली असं आपण म्हणू शकतो, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे। नाही, मला एक तुम्हाला लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेब हे टोमणे वगैरे मारायच्या भानगडीत पडत नाही, हे डायरेक्ट अटॅकच्या भूमिकेत असतात आणि एखादंच वाक्य असं बोलतात की जे योग्य असलं पाहिजे। आता यांचं जे भाषण जे असतात ना बाकीच्यांचे, हे टोमणे किती मारायचे ह्याचे 1 2 3 4 5 करत असतात, ते कधीही एकनाथ शिंदे साहेबांनी केले नाही। आणि म्हणून ह्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये थोडं 1-2 वाक्य हे एकमेकाविरोधात हे बोलले जातात, तेवढं ठीक आहे, परंतु त्याला आजही तुम्ही बघा एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही पातळी सोडलेली नाही। भले ते उभाटावर जरी टीका करायची असली तरी त्यांनी त्यांची पातळी कधी डाऊन होऊ दिली नाही। युती धर्म पाळला असं म्हणूया आपण। युती धर्म तर 100% पाळतात ते। कारण झी 24 तासच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केली, अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। सुरुवात दादांनी केली आणि जनता शेवट करेल असंही ते म्हणाले। एका अर्थाने तुम्ही युती धर्म पाळला असा संकेतही त्यांनी दिले असं म्हणूया। नाही, आम्ही प्रत्येक ठिकाणी युती धर्म पाळायचाच प्रयत्न केलेला आहे। डायरेक्ट असं कधी कधी तुम्ही आमचं एखादं वाक्यात सुद्धा दाखवा की आम्ही डायरेक्ट अटॅक केला आहे की आता आमचं युती नाही म्हणून तर मित्र पक्षावर डायरेक्ट टीका करणं। अरे हे 10 दिवसाची निवडणूक आहे, 10 दिवसाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल बरोबरच बसायचे, सत्ता बरोबरच चालवायची। मग ती टोकाची भूमिका घेऊन तुम्ही नेमकं काय साध्य करणार आहात? एकीकडे एकमेकाला शिव्या देणार, पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार। आपण काय उभाटाचे लोक आहोत का? महाविकास आघाडीचे लोक आहोत? म्हणून आम्ही हे सर्व पाळतो। एकनाथ शिंदे साहेब प्रामुख्याने सर्वांनाच स्ट्रिक्टली सांगून हे त्यांनी पाळायला लावलेलं आहे। ठीक आहे, जाता जाता पुन्हा एक प्रश्न विचारतो, जुन्या बॉसच्या कुठल्याच सवयी नाही ना तुमच्या, जसं मुख्यमंत्री म्हणाले? जुन्या बॉसच्या कोणत्या सवयी नाहीत, आम्ही घरात बसतच नाहीत, आम्ही बाहेरच फिरतो आणि टोमणेही मारत नाही। आम्ही टोमणे मारायचा आम्हाला प्रश्नच येत नाही। टोमणे मारल्याने राजकारण पुढे जातं असं काही महाभागांनी त्यांना सांगितलंय आजूबाजूच्या, साहेब तुम्ही किती चांगला टोमणा मारला, तुम्ही किती चांगले बोलले। मग साहेब म्हणतात हो बोललो का, मग पुन्हा टोमणे नवीन। म्हणून आम्हाला त्या टोमण्याची आवश्यकता वाटत नाही। आम्ही जुने बॉसचा त्यांना जो काही अहंकार आहे त्यांनी तो संपवा अशी त्यांना सुद्धा आमची विनंती राहील। आपण बघतोय स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे टोमणे मारत नाही, जर बोलायचं असेल तर स्पष्टपणे त्यांची भूमिका मारतील। म्हटलं टोमणे मारण्याची कुठलीही आमच्या साहेबांना सवय नाही आणि जे नाशिकमध्ये त्यांनी विधान केलं ते एक सेवा दृष्टीने केलं असा खुलासाही संजय शिरसाट यांनी केलाय। जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। आणि संजय शिरसाट यांची सुद्धा प्रतिक्रिया आता आपल्या समोर आलेली आहे। आम्हाला जुन्या बॉसची कुठलीही सवय नाही, आम्ही टोमणे मारत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे कायम अटॅक मोडवर असतात, ते टोमणे मारत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण करत आहोत, आम्ही कुठल्याही इतर टिप्पण्या टीका करत नाही, आरोप प्रत्यारोप आम्ही करत नाही, युती धर्म आम्ही पाळतो असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर झी 24 तासच्या निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीमधून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हटलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी शिंदेंना सुद्धा तशीच सवय आहे असं म्हटलेलं होतं।